अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नाही, हे अशक्य आहे। बाकी काहीही घडलं तरी हे कधीही शक्य नाही। मी त्या बानूला कधीही स्वीकारणार नाही। तुम्ही बघालच आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला जेजुरीत देखील स्थान मिळू देणार नाही। भासा सावर स्वतःला, शांत हो। तू जेजुरीची सम्राज्ञी आहेस, तेव्हा जेजुरीच्या सम्राज्ञीला हे असे वागणे योग्य नव्हे। मला माझ्यावरील जबाबदाऱ्यांची जाणीव आहे। तुम्ही इथे नसताना जेजुरीतल्या प्रजेची मी काळजी घेतली आहे। यंदाही तुम्ही इथे नसलात तरी इथली दिवाळी उत्साहाने साजरी होईल। केवळ तुम्ही ते बघायला इथे नसाल। म्हाळसा, मला तुझा राग कळतो आहे। मी हे सारं का करतो आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा मात्र आपण असं वागायला नको होतं असं तुला वाटेल। पण तू देखील या क्षणी काहीच करू शकत नाहीस, कारण ते सारं तुझ्या स्मरणातूनच गेलं आहे। म्हाळसा, मनुष्य जन्माचे भोग आपल्याला भोगावेच लागणार। म्हाळसा, जाताना तुझे स्मित हास्य बघायची तीव्र इच्छा होती, पण ते शक्य दिसत नाही। येतो मी। चंदनपुरीला जाण्याची सर्व व्यवस्था झाली आहे, तेव्हा निघूयात। बानू, जिथे मी तुझ्याकडे 12 वर्ष राहिलो
तिथे तुझ्या सोबत जाणं एक वेगळा अनुभव असणार आहे. माझ्यासाठी भी. ह्या निमित्ताने तिथली सर्व माणसं भेटतील. अजामिळची इच्छा होती ती मी पूर्ण करतोय. केवळ त्याच्यासाठी मी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. जेव्हा धरणं तुम्ही वय म्हणला आहे तेव्हा धरणं तुला ह्या आनंदात आहे बघ. आणि तू निघूयात. लतिका, तू इथे आहेस? सगळीकडे शोधते आहे मी तुला. अगं, सेवकांकरवी निरोप पाठवला असतास तर मी आले असते. तुझं काही विशेष काम होतं का? हो लतिका, आज दिवाळीचा पहिला दिवस आणि गडावर हवी तशी तयारी झालेली दिसत नाहीये. गडावर दिवाळी निमित्त लोक येणार. गड सजवायला हवा. म्हाळसा, तू काही काळजी करू नकोस. सारी तयारी झाली आहे. गडावर सगळीकडे दिवे लावायला सांगितले आहेत. तसेच सगळीकडे फुलांच्या रांगोळ्या देखील काढल्या जाणार आहेत. मला खात्री होती की तू हे सारं व्यवस्थित पार पाडशील. दिवाळी म्हणजे उत्साहाचा सण. सगळीकडे प्रसन्न वातावरण. हो, गावातल्या लोकांनी तर आधीपासून तयारीला सुरुवात देखील केली आहे. गडावर देखील लोक येतील भेटायला. आणि गडावर जे लोक येतील त्यांचे यथोचित स्वागत करायला हवं, हेच सांगणार आहेस ना? म्हाळसा, स्वयंपाकघरात दिवाळीचा फराळ बनवला जात आहे. इथे गडावर येणारी प्रत्येक व्यक्ती संतुष्ट होईलच. लतिका, तू नसतीस तर मी सारं एकटीने हे कसं केलं असतं कोण जाणे. गडावर लोक येतील तेव्हा त्यांना श्री खंडेरायांचे दर्शन होणार नाही, याचं मात्र वाईट वाटतं. याचे दुःख मला देखील आहे, पण ही गोष्ट आता माझ्या हातात नाही. म्हाळसा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तू ह्याचा विचार नको करूस. दुर्दैवाने मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या मनातून ते शल्य जात नाही आणि जाणारही नाही. अबा, देवा, आज पुण्यांदा या मातीत तुमचं पाय पडलं. आज पुण्यांदा या डोळ्याचे तुम्हाला बघायला मिळालं. जन्माचं सार्थक झालं देवा. ह्या मातीत मी तुमच्या सोबत 12 वर्ष राहिलो आहे. ह्या चंदनपुरीशी माझं एक वेगळं नातं आहे आणि त्याच ओढीने मी इथवर आलो आहे. जरी मी जेजुरीत असलो तरीही मला तुम्हा सर्वांचे स्मरण असते.
देवा आमची बालू सुखी समाधानी आहे तुमच्या संग त्यापुढे समजणे आणखी काय पाहिजे देवा. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी तुमच्या बरोबर असणार आहे. तेव्हा जर तुम्हाला काही समस्या असतील काही मागण्या असतील तर त्या तुम्ही माझ्या समोर मांडा. आपण त्यातून मार्ग काढू. देवा लांबचा प्रवास झालायची आता वाड्यावर चालायची. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा 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 येळकोट येळकोट जय मल्हार. ह्याच बानूच्या वाड्यावर मी 12 वर्ष चाकरी केली होती. म्हासेने मला वृद्ध होण्याचा शाप दिला होता. वृद्ध सुरकुतलेलं शरीर घेऊन मी इथेच राहिलो होतो. आज पुन्हा इथे आल्यावर सर्व काही पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात आहे. देवा चला वाजी.
तुम्हा सर्वांमध्ये पुन्हा येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. सदा दीपावलीच्या निमित्ताने सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. सर्वजण किती आनंदी दिसत आहेत. दीपावलीच्या निमित्ताने श्री म्हाळसा देवींनी सगळा गड सजवायला सांगितला आहे. दिव्यांच्या रोषणाईनं आज सगळा गड उजळून निघणार. सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या घातल्या आहेत. हो, आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे सर्वजण फराळाचे पदार्थ करून ते देण्यासाठी गडावर येत आहेत. श्री खंडेराय इथे नसले तरी म्हाळसा देवींनी कशातही काही कमी पडू दिलेलं नाही. होय देवी. आणि चंदनपुरीतही उत्साहाचं वातावरण असणार ह्यात शंका नाही. ज्या वस्तीत श्री खंडेरायांनी एक काळ व्यतीत केला त्या वस्तीत आज ते पुन्हा गेल्यानंतर तिथल्या लोकांना खूप बरं वाटलं असणार. बानूला देखील आज प्रसन्न वाटत असणार. जी मुलगी विवाहाआधी कधी त्या वस्ती बाहेर पडलीच नाही तिच्यासाठी ती वस्तीत सारं काही असणार. आज लग्नानंतर पुन्हा एकदा तिथे गेल्यानंतर तिला आधीचं सारं काही आठवत असेल. परंतु दिवाळीच्या निमित्तानं आपल्याला बाणाईला भेटता येणार नाही. ती जाण्याआधी आपण तिला एकदा भेटायला हवं होतं असं मला वाटतंय. मला देखील. परंतु आपण तिला भेटू शकणार नाही असं का म्हणता आहात? वेळ प्रसंगी आपण तिथेही जाऊन येऊ शकतो. देवी, दिवाळीच्या निमित्तानं श्री महादेवांच्या पिंडी समोर विशेष पूजेची तयारी सुरू आहे. हो, आणि श्री खंडेराय इथे नाहीत म्हणल्यानंतर तिथे काय हवं नको ते आपणच बघायला हवं. त्याचंही दायित्व आपल्यावर आहे. होय देवी, आता पण तिथेच जाणार आहोत. चला. म्हाळसा, पूजेची तयारी झाली आहे. पण अजून कोणी आलेलं दिसत नाहीये लतिका. सगळी येतीलच. सगळ्यांना निरोप पाठवला आहे. पूजन कक्षात येतीलच. बाई बाई बाई, डोळे दिपतील अशी सजावट केली आहे सर्वत्र. गडावर देखील आनंदाचे वातावरण आहे. असणारच. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. श्री खंडेराय नसले तरी तू मात्र सर्व कार्य उत्तम केली आहेस.